नमस्कार. दत्तगुरु आपल्या समोर या सत्रांच्या माध्यमातून काही विषय ठेवायची इच्छा. आजच्या परिस्थितीमध्ये जनसामान्यांना आपली सनातन संस्कृती, त्या संस्कृतीचे सण, त्यातले उत्सव, त्यातली संबंध माहिती जवळजवळ नाहीच आहे. आम्ही माळीमध्ये 108 मोती का ठेवतो, परत सांजवातीला दिवा तेलाचा लावायचा आणि आरती करताना निरांजन तुपाची लावायची असे का? मनामध्ये प्रश्नच येत नाही. मात्र जिज्ञासा आली पाहिजे. कुंकू लालच का लावायचं, मेहरून का नाही लावायचं, परत कुंकूच का लावायचं, गंध लावलं तर नाही चालणार का? कुठली उपासना करायची, कुठला देव मोठा? आणि या दृष्टीतून आपण जेव्हा दूर होतो तेव्हा साधारणपणे आम्हाला नैराश्य निर्माण होतं. आणि सध्याचा काळ असाच बघा. एक काळ असा होता की घरात 4 लोक असायची, फोन एक असायचा. आता लोक 4 आणि फोन 16 आहे. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्ती आपल्या आपल्या कोपऱ्यात असतो, आपल्या फोन मध्ये असतो. एक कम्युनिकेशन गॅप निर्माण झालेला आहे. तो कम्युनिकेशन गॅप अवसादाकडे नेतो. जेव्हा माणसाला अवसाद वाढतो तेव्हा नैराश्य वाढायला लागतं. आणि इतकं नैराश्य वाढायला लागतं की तो स्वतःला संपवायचा देखील विचार करतो. मग अशा परिस्थितीत आमच्या संतांनी काय मार्गदर्शन केलेलं आहे? आमचे संत जनाबाई, तुकाराम महाराज, संत सखू, सावतामाळी या लोकांनी आपल्या अभंगातून किंवा दासबोधातून, समर्थांनी, ज्ञानेश्वरीतून, माऊलींनी काय आम्हाला सांगितलेलं आहे त्याच्यावरती आपण याच्यात विचार करणार आहे. आपण जास्तीत जास्त विचार करा, माझ्या बरोबर, माझ्या सहयोगाने विचार करा. आपल्याला प्रश्न निर्माण होतील तर आपण त्या प्रश्नांचा यथाचित जो आपला आहे यथोचित आपण त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करू. आणखीन आपण सगळे मिळून एक सामूहिक ज्ञानयज्ञ करू 3 दिवसाचा. हा 3 दिवसाचा ज्ञानयज्ञ सगळ्यांना खूप आनंद देईल. बुद्धी तर वाढेलच, ज्ञानचक्षु तर उघडतीलच, आणि एक अनुभव सुद्धा आत्मानंदाचा होईल, जेणेकरून आपल्याला जगण्याची एक उमेद आपल्याजवळ दिसायला लागेल. दत्तगुरु सगळ्यांचं स्वागत आहे. यावे आदेश आदेश.